2 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या मीच स्वरूप आनंदमय आहे. इच्छित वस्तू मिळणं यात समाधान असतंच असं नाही. ती इच्छाच नाहीशी करणं यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हा समाधान होईल. याकरता वासना क्षय कशानं होईल ते पाहावं. कशात सुख आहे, कशाची कास धरावी, इकडं लक्ष द्यावं. खरा आनंद आणि समाधान भगवंताचं होण्यातच आहे. भगवंता, तुझ्या वाचून माझं कोणी नाही, हे ज्या दिवशी मनानं पक्क ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल. जितकी विषयाची आवड धरावी तितकं दुःखच पदरात येतं. विषय सुख न मागताही येतं, परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचं. माझ्या मागं राम आहे असं म्हटलं म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचं कारण नाही. भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची नाही भीती वाटत. नेहमी अनुसंधानात राहिलं म्हणजे मग सावधच राहिल्यासारखं आहे. दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो. इतकंच नव्हे तर आदल्या दिवसाची परिस्थिती, संकट आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात. याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही. दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्यानं निराळा नाही, पण काल आपण जे केलं ते दिवाळीच्या दिवशी आपण करत नाही. हाच मुख्य फरक आहे. आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो, आणि हे जर खरं तर तसा तो आपण नेहमीच का करू नये. आपल्याला नेहमीच दिवाळी असावी, आपण नेहमीच आनंदात असावं, आणि त्याकरता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो. मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावं. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचं महत्त्वच वाटत नाही. भगवंताचं स्वरूपच मुळे आनंदमय आहे. असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो. याला कारण भगवंताला प्रगट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करत असतो. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण हे जाणण्याकरता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा, म्हणजे आपल्याला या मीच स्वरूपही आनंदमय असल्याचं प्रत्ययाला येईल. अशी परमात्म्याची ओळख करून घेणं ही खरी जीवनाची सुरुवात आहे, आणि परमात्म्यामध्ये विलीन होणं हेच जीवनाचं सर्वस्व आहे. ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.